नमस्कार, स्वागत आहे आपले डेली क्विज मराठी या आपल्या युट्यूब चॅनलवर। आज आपण बघणार आहोत प्राचीन भारताचा इतिहास 20 महत्त्वाचे प्रश्न। तुम्हाला किती उत्तरे बरोबर येतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा। चला तर सुरुवात करूया। प्रश्न पहिला, प्रागैतिहासिक काळातील भित्तिचित्रे कोणत्या ठिकाणी प्रसिद्ध आहेत? पर्याय ए भीमबेटका, बी सांची, सी लोथल, डी नालंदा। योग्य उत्तर ए भीमबेटका। भीमबेटका येथील गुहाचित्रे प्रागैतिहासिक कलेचे महत्त्वाचे उदाहरण आहे। प्रश्न दुसरा, नवपाषाण काळातील मोठा बदल कोणता मानला जातो? पर्याय ए समुद्री व्यापार, बी शेतीची सुरुवात, सी नाण्यांचा वापर, डी लिपीचा शोध। योग्य उत्तर बी शेतीची सुरुवात। नवपाषाण काळात मानवाने शेती व स्थिर वस्ती सुरू केली। प्रश्न तिसरा, भरूच प्राचीन भारतात कोणत्या कारणासाठी महत्त्वाचे होते? पर्याय ए धार्मिक राजधानी, बी युद्धतळ, सी व्यापार केंद्र, डी खाणकाम। योग्य उत्तर सी व्यापार केंद्र। प्राचीन भारतात भरूच हे एक प्रमुख आणि अत्यंत समृद्ध सागरी बंदर होते। आंतरराष्ट्रीय सागरी व्यापाराचे ते एक मोठे केंद्र होते। प्रश्न चौथा, प्राचीन भारतातील कृषक समाजात सर्वात महत्त्वाची साधने कोणती होती? पर्याय ए तलवार व ढाल, बी नांगर व कुऱ्हाड, सी पुस्तक व लेखणी, डी मुकुट व सिंहासन। योग्य उत्तर बी नांगर व कुऱ्हाड। शेतीसाठी नांगर आणि कुऱ्हाड आवश्यक होती। प्रश्न पाचवा, सिंधू संस्कृतीतील लोथल हे महत्त्वाचे बंदर सध्याच्या कोणत्या भारतीय राज्यात आहे? पर्याय ए राजस्थान, बी महाराष्ट्र, सी गुजरात, डी पंजाब। योग्य उत्तर सी गुजरात। लोथल हे सिंधू संस्कृतीतील एक प्रमुख व्यापारी बंदर होते जे सध्या गुजरातमध्ये भोगवा नदीकाठी आहे। प्रश्न सहावा, सत्यमेव जयते हे भारताचे राष्ट्रीय घोषवाक्य कोणत्या उपनिषदातून घेण्यात आले आहे? पर्याय ए मुंडक उपनिषद, बी कठोपनिषद, सी छांदोग्य उपनिषद, डी केन उपनिषद। योग्य उत्तर ए मुंडक उपनिषद। सत्यमेव जयते हे भारताचे राष्ट्रीय घोषवाक्य मुंडक उपनिषदातून घेण्यात आले आहे। प्रश्न सातवा, मौर्य साम्राज्याची स्थापना चंद्रगुप्त मौर्याने कोणाच्या मदतीने केली? पर्याय ए बिंबिसार, बी चाणक्य, सी सेल्युकस, डी पतंजली। योग्य उत्तर बी चाणक्य। चंद्रगुप्त मौर्याने आपले राजकीय मार्गदर्शक आणि गुरु चाणक्य यांच्या मदतीने मौर्य साम्राज्याची स्थापना केली। पर्याय प्रश्न आठवा, मुद्रा राक्षस हे मौर्य इतिहासावर प्रकाश टाकणारे प्रसिद्ध नाटक कोणी लिहिले? पर्याय ए विशाखदत्त, बी शूद्रक, सी भारवी, डी बाणभट्ट। योग्य उत्तर ए विशाखदत्त। मुद्रा राक्षस हे प्रसिद्ध ऐतिहासिक संस्कृत नाटक प्राचीन भारतीय नाटककार विशाखदत्त यांनी लिहिले आहे। प्रश्न नववा, चरक संहिता मुख्यतः कोणत्या विषयावर आधारित आहे? पर्याय ए गणित, बी आयुर्वेद, सी नाट्य, डी खगोलशास्त्र। योग्य उत्तर बी आयुर्वेद। चरक संहिता हा प्राचीन भारतीय आयुर्वेद आणि वैद्यकशास्त्रावरील अत्यंत महत्त्वाचा व प्रमाण ग्रंथ आहे। प्रश्न दहावा, वराहमिहिर यांचे प्रमुख क्षेत्र कोणते होते? पर्याय ए राजकारण, बी व्यापार, सी खगोलशास्त्र, डी शिल्पकला। योग्य उत्तर सी खगोलशास्त्र। वराहमिहिर हे खगोलशास्त्रज्ञ होते। प्रश्न अकरावा, महाभारत या ग्रंथाचे लेखक म्हणून कोणाला ओळखले जाते? पर्याय ए वाल्मिकी, बी व्यास, सी कालिदास, डी भास। योग्य उत्तर बी व्यास। महाभारत या महाकाव्याचे लेखक म्हणून महर्षी वेदव्यास यांना ओळखले जाते। प्रश्न बारावा, संस्कृत भाषा कोणत्या वर्गात मोडते? पर्याय ए चीनी, बी द्रविड, सी अरबी, डी इंडो आर्यन। योग्य उत्तर डी इंडो आर्यन। संस्कृत इंडो आर्यन भाषा परिवारातील आहे। प्रश्न तेरावा, भास हे कोणत्या क्षेत्रात प्रसिद्ध होते? पर्याय ए गणित, बी वैद्यक, सी नाटक, डी व्यापार। योग्य उत्तर सी नाटक। भास हे प्राचीन भारतातील एक अत्यंत प्रसिद्ध संस्कृत नाटककार आणि कवी होते।
प्रश्न 14वा, फाहियान हा कोणत्या देशाचा प्रवासी होता? पर्याय ए श्रीलंका, बी ग्रीस, सी इराण, डी चीन. योग्य उत्तर डी चीन. फाहियान हा चीन देशाचा प्रवासी होता. प्रश्न 15वा, सिंधू संस्कृती मुख्यतः कोणत्या नदीशी संबंधित आहे? पर्याय ए सिंधू, बी गंगा, सी नर्मदा, डी कृष्णा. योग्य उत्तर ए सिंधू. सिंधू संस्कृती ही मुख्यतः सिंधू नदीशी आणि तिच्या उपनद्यांच्या खोऱ्यांशी संबंधित आहे. प्रश्न 16वा, मोहेंजोदडोचा शोध कोणी लावला? पर्याय ए साहनी, बी मार्शल, सी राखलदास बॅनर्जी, डी व्हीलर. योग्य उत्तर सी राखलदास बॅनर्जी. मोहेंजोदडो या प्राचीन सिंधू संस्कृतीतील शहराचा शोध 1922 मध्ये राखलदास बॅनर्जी यांनी लावला. प्रश्न 17वा, सिंधू संस्कृतीतील जल व्यवस्थापन का महत्वाचे होते? पर्याय ए युद्ध, बी व्यापार, सी पूजा, डी स्वच्छता. योग्य उत्तर डी स्वच्छता. सिंधू संस्कृतीतील प्रगत जल व्यवस्थापन, स्वच्छता, मानवी आरोग्याचे रक्षण आणि शहरांचे अस्तित्व यासाठी अत्यंत महत्वाचे होते. प्रश्न 18वा, 4 आर्य सत्य कोणत्या धर्माशी संबंधित आहेत? पर्याय ए हिंदू, बी जैन, सी बौद्ध, डी शीख. योग्य उत्तर सी बौद्ध. 4 आर्य सत्य बौद्ध धर्माशी संबंधित आहेत. प्रश्न 19वा, शिशुनाग वंश कोणत्या राज्याशी संबंधित आहे? पर्याय ए मगध, बी अवंती, सी कोसल, डी काशी. योग्य उत्तर ए मगध. शिशुनाग वंश हा प्राचीन भारतातील मगध साम्राज्याशी संबंधित आहे. प्रश्न 20वा, वैदिक काळात मुख्य देवता कोण होती? पर्याय ए विष्णू, बी शिव, सी इंद्र, डी गणेश. योग्य उत्तर सी इंद्र. वैदिक काळात इंद्र ही मुख्य देवता होती. आपला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा. तुमचा स्कोअर काय आला ते कमेंट नक्की करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.